नमस्कार मित्रांनो, आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा 22वा भाग बघणार आहोत. आजकाल आय लव्ह यू बोलणं लोकांचं रुटीन झाले. खरं तर जेव्हा मला मनापासून वाटेल तेव्हा मी नक्की म्हणेन. आणि हे सारखं सारखं म्हणून नात्यातली आपुलकी, प्रेम, भावना राहतच नाही, राहते ती फक्त फॉर्मॅलिटी. मला आपल्या नात्यात कोणतीच फॉर्मॅलिटी आणायची नाही आहे. जेव्हा मला मनापासून वाटेल तेव्हा मी नक्की बोलेल, शीतल म्हणाली. आईला, असा विचार मी कधीच केला नव्हता. पटलं तुझं बोलणं मला, पण मी अगदी मनापासून बोललो होतं. मला वाटलं बोलावं म्हणून. मल्हार उदास होत म्हणाला. अहो मल्हार, तुम्ही उदास नका हो. तुम्ही बोललात म्हणून मी नाही बोलले. मला असं सतत बोलायला नाही आवडणार. जेव्हा मला मनापासून आतून वाटेल तेव्हाच मी बोलेल, शीतल म्हणाली. आईला, इथे पण माझाच घाटा, शिट यार, म्हणत मल्हारने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. बघा हा, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही तुमचा निर्णय अजूनही बदलू शकता, शीतल म्हणाली. हो ना, परत एकदा विचार करायलाच पाहिजे, मल्हार म्हणाला. शीतल पाय आपटत रागा रागात मल्हारच्या जवळ गेली आणि तिने मल्हारची कॉलरच धरली. काय म्हणाला? रागात म्हणाली. अगं मी कुठे काय म्हणालो, तूच तर बोललीस ना, मल्हार म्हणाला. आणि दोघे पण एकमेकांकडे बघून हसायलाच लागले. ओके बाय, जाते मी आता, खूप उशीर झाला. सगळ्यात आधी पल्लवीला फोन करून सांगते सगळं तिला, शीतल मल्हारला म्हणाली. तिला सगळं माहिती आहे. मल्हार उत्साहाच्या भरात सर्व बोलून गेला आणि त्याच्या लक्षात येताच त्याने स्वतःची जीभ चावली. काय म्हणाला? म्हणजे पल्लवी पण ह्या सगळ्या प्लॅनमध्ये सामील होती, शीतल मल्हारकडे बघत म्हणाली. मल्हारने खाली घातलेली मान होकारार्थी हलवली. अगं माझी परी, ऐक ना, पल्लवीला नको ना रागू. तिला फक्त तुला आनंदात बघायचं होतं म्हणून, मल्हार हळू स्वरात म्हणाला. ते मी बघते काय करायचं ते, तुम्ही जा घरी, बाय, म्हणत शीतल समीर जवळ गेली. समीर जवळून आपली स्कूटी घेऊन समीरला थँक्स म्हणून शीतल घरी निघून गेली. स्कूटीवरून जाणाऱ्या शीतलकडे बघत मल्हारने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. खाल्लास माती? बिचाऱ्या पल्लवीला उगाच शीतलकडून ओरडा खावा लागेल. अगोदर तिला फोन करून कल्पना देऊन ठेवतो, म्हणत मल्हारने पल्लवीला फोन लावला. पल्लवीने फोन रिसीव्ह केला. हॅलो सर, सगळं काही ठीक आहे ना, पल्लवी म्हणाली. अगं आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. शीतलने माझ्यावर असलेलं प्रेम कबूल केलं, मल्हारने पल्लवीला सांगितलं. काय सांगताय सर, खरंच? शीतलने होकार दिला तुम्हाला? यस, पल्लवी जोराची ओरडली. तसं मिहिरने तिला काय झालं म्हणून विचारलं. पल्लवीने मिहिरला हात दाखवत थांब जरासं म्हणून सांगितलं. पण एक बॅड न्यूज पण आहे, मल्हार म्हणाला. काय झालं सर? शीतल आज पण आपली तत्वच म्हणत होती का, पल्लवीने मल्हारला विचारलं. अगं मी ते थोडी माती खाल्ली, चुकून मी तिच्यासमोर तुझं नाव घेतलं, सॉरी पल्लवी, मल्हार म्हणाला. मल्हारचं बोलणं ऐकून घाबरून पल्लवीने स्वतःच्या कपाळावर हातच मारून घेतला. काय हो सर, काय केलात तुम्ही, म्हणत पल्लवी खालीच बसली. काही क्षण पल्लवी काहीच बोलत नाही. अगं पल्लवी, काय झालं तुला, काहीतरी बोल ग, आहेस ना तू, मल्हार म्हणाला. मल्हारचं बोलणं ऐकून पल्लवी भानावर आली. अहो सर, काय केलात तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही किती मोठी चूक केली आहे ते. आता काय शीतल मला नाही सोडणार, डायरेक्ट फाशीच देईल ती, मला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे ना, ती झाशीची राणी आहे, तलवार काढून बसली असेल आता माझी वाट बघत. तुम्हाला शीतलचा राग माहिती आहे म्हणूनच तुम्ही मला कॉल केलाय ना, पल्लवी मल्हारला म्हणाली. अगं तू आजच तिच्याशी बोल, आज ती खूप खुश आहे, माफ करेल ती तुला, मल्हार म्हणतच होता. पण पल्लवीला शीतलचा कॉल येत होता. सर आता शीतलचाच कॉल येतोय. मला माहिती नाही माझं काय होणार आहे.
जगले तर भेटू पुन्हा जिजू म्हणत पल्लवीने मल्हारचा कॉल कट केला आणि शीतलचा कॉल रिसीव केला. हे मांजरीने, आहेस कुठे ग तू? शीतल रागातच पल्लवीला म्हणाली. अगं काय झालं शीतल, काय एवढी रागावतेस? आणि तूच तर मला मिहीरसोबत पाठवली आहेस ना? पल्लवी जणू काही तिला माहितीच नाही अशा स्वरात शीतलला म्हणाली. मला काय माहिती नाही, तू आत्ताच्या आत्ता घरी ये. शीतल पल्लवीला म्हणाली. तू पहिला घरी ये, मग सांगते तुला काय झालं ते. शीतल म्हणाली. बरं ठीक आहे, येते मी घरी म्हणत पल्लवीने फोन ठेवला. बाबा नेहमीप्रमाणे सोप्यावर बसले होते. श्रेयश मार्केटमध्ये भाजी आणायला गेला होता, तर आई आणि शीतल किचनमध्ये काम करत होत्या. शीतल किचनमधलं काम आवरून बाबांशी गप्पा मारायला बाहेर येऊन बसली. शीतल आज नेहमीपेक्षा खूपच आनंदात आणि फ्रेश दिसत होती. शीतलला एवढा आनंदात बघून बाबांनी विचारलं, काय झालं बाळा, काही स्पेशल आहे का? आज नेहमीपेक्षा खूपच आनंदी दिसते आहेस. म्हणून बाबांनी विचारलं. बाबांच्या बोलण्याने शीतल एकदम गोंधळून गेली. तिला काय बोलावं हेच कळेना. शीतल बोलणार तेवढ्यातच पल्लवी आणि मिहीर आले. अगदी बरोबर बोललात काका, आज शीतल जरा जास्तच आनंदी दिसते नाही का? पल्लवी मुद्दामून म्हणाली. तसं शीतलने तिच्याकडे रागाने बघितलं. आज इकडे कसं काय आलात, आणि तेही दोघी पण एकत्र? बाबा पल्लवी आणि मिहीरला म्हणाले. हो काका, आम्ही इथे जवळच आलो होतो, म्हटलं तुम्हाला भेटून जावं. मिहीर म्हणाला आणि दोघे पण जोड्याने पाया पडले. आई किचनमधून पाण्याने भरलेले ग्लास घेऊन बाहेर आली. कशी आहेस बाळा, आणि लग्नाचा मुहूर्त काढलाय की नाही अजून? आई पल्लवी आणि मिहीरला म्हणाली. हो काकी, या 2 दिवसातच आई बाबा गुरुजींच्याकडे जाऊन मुहूर्त काढणार आहेत. मिहीर शीतलच्या आईला म्हणाले. मिहीर तू बस इथे गप्पा मारत, आम्ही दोघी आलोच लगेच. केव्हापासून गप्प गप्प असलेली शीतल आता मात्र बोलली आणि पल्लवीला घेऊन आपल्या रूममध्ये निघून गेली. इकडे मात्र मल्हार आनंदात उड्या मारतच आई आणि मधूला मोठ्या मोठ्याने आवाज देत घरात आला. आई देवघरातून बाहेर आली. अरे काय झालं मल्हार, लहान आहेस का? किती गोंधळ घालतोस? आई मल्हारला म्हणाली. मधू पण आपल्या रूममधून धावतच खाली हॉलमध्ये आली. काय झालं दादा? मधूने मल्हारला विचारलं. अगं हे घ्या आईस्क्रीम. मल्हार दोघींच्या हातात आईस्क्रीम देत म्हणाला. मल्हारचं वागणं बघून दोघी पण आश्चर्यचकित होऊन मल्हारकडे बघू लागल्या. आई मधू काय झालं तुम्हाला, असं का बघताय माझ्याकडे? मल्हार म्हणाला. अगं ते आम्हाला खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला ना, म्हणून मी आईस्क्रीम आणले. मल्हार म्हणाला. आई आईस्क्रीम घेऊन किचन रूममध्ये निघून गेली. तरीही मधू त्याच्याकडे एकटक बघतच होती. मल्हार नजर चोरून आपल्या रूममध्ये निघून गेला. मधूही त्याच्या पाठोपाठच गेली. कुछ तो गडबड है, देखना पडेगा. आज दादा जरा खूपच खुश आहे, मनातल्या मनात म्हणत मधू त्याच्या रूममध्ये गेली. मल्हार फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये निघून गेला. मधू त्याच्या रूममध्ये आली आणि गॅलरीमध्ये मल्हारची वाट बघत उभी राहिली. थोड्या वेळानंतर मल्हार वॉशरूममधून बाहेर आला. मधू गॅलरीत उभी होती. अगं मधू, तू इथे काय करतेस? मल्हार मधूला बघून म्हणाला. दादा मला खरं सांग, तू एवढा खुश का आहेस? मधूने मल्हारला विचारलं. अगं सांगितलं ना, प्रोजेक्ट मिळालाय म्हणून. मल्हार म्हणाला. दादा नक्की प्रोजेक्टच मिळाला आहे का दुसरं काही कारण आहे? प्रोजेक्ट तर नेहमीच मिळत असतात, पण तू एवढा कधी खुश दिसला नाहीस. मला खरंच सांग हा दादा, वहिनी हो म्हणाली का? वहिनीने काही सिग्नल दिला का? मधूने असे अनेक प्रश्न मल्हारला विचारले. अगं तुझी वहिनी हो म्हणाली मला, मल्हारने मधूला सांगितलं. मल्हारचं बोलणं ऐकून मधू तर उड्याच मारायला लागली. काय सांगतोस काय दादा, खरंच वहिनी हो म्हणाली? मल्हारने लगेचच मधूच्या तोंडावर हात ठेवला. अगं हळू बोल, किती मोठ्याने ओरडतेस.
अगं आजच ती मला हो म्हणाले. अजून लग्नाची परमिशन नाही मिळाली आम्हाला, आणि तू एवढ्या मोठ्याने कशाला ओरडतेस? आईला कळाले तर? मल्हार मधूच्या तोंडावर हात घट्ट पकडत म्हणाला. अरे दादा, मग कळलं तर कळू देत ना. कशी पण आई तुझ्या लग्न कर म्हणून पाठी लागले ना. मधू मल्हारला म्हणाली. अगं लगेच नको सांगायला, 1-2-3 दिवस जाऊ देत. आईचा मूड बघून मग मी सांगेन. आणि ऐक, ते आईस्क्रीम तुला तुझ्या वहिनीने दिले बरं का? मल्हार मधूला म्हणाला. खरंच दादा, वहिनीने माझ्यासाठी आईस्क्रीम पाठवले? अरे वा, थँक्स म्हणून सांग तिला माझ्याकडून, म्हणत मधू आईस्क्रीम घेऊन आपल्या रूममध्ये निघून गेली. इकडे मात्र शीतल पल्लवीला घेऊन आपल्या रूममध्ये निघून गेली. रूममध्ये गेल्या गेल्या शीतलने दरवाजा लॉक करून घेतला. अगं शीतल, दार का लॉक केलीस? पल्लवीने शीतलला विचारलं. ते काय आहे ना पल्लवी, तू इथून पळून जाऊ नयेस ना, म्हणून दार लॉक केले, शीतल पल्लवीला म्हणाली. आणि शीतल पल्लवीला मारायला तिच्या पाठीमागेच लागली. पल्लवी पुढे आणि शीतल तिच्या पाठीमागे, असं सगळ्या रूमवर दोघीजणी पळत होत्या. शीतलचे 3-4 फटके जवळजवळ पल्लवीला बसले. शेवटी दोघी पण थकल्या आणि बेडवर आडव्या पडल्या. थोडा वेळ गेल्यानंतर पल्लवी उठून बसली. काय झालं? मला काय झालं सांग तरी, पल्लवी शीतलला म्हणाली. पल्लवीचं बोलणं ऐकून शीतल ही उठून बसली आणि पल्लवीकडे एकटक बघू लागली. शीतलचं हे वागणं बघून पल्लवीने शीतलला डोळ्यांनीच विचारलं, काय झालं? शीतलने पल्लवीला मिठीच मारली आणि तिला गोल गोल फिरवत शीतल पल्लवीला म्हणाली. अगं पल्लवी, आज मी खूप खुश आहे. अगं थांब थांब, चक्कर येईल मला आता. किती फिरवतेस? आणि तू इतकी खुश का आहेस? काही सांगणार आहेस का मला? पल्लवी शीतलला म्हणाली. अगं मी मल्हारला हो म्हणाले. मी माझं प्रेम व्यक्त केलं मल्हार समोर, शीतल पल्लवीला म्हणाली. शीतलच्या तोंडातून हे वाक्य ऐकून पल्लवीने तिला कडकडून मिठी मारली. शीतलला एवढ्या आनंदात बघून पल्लवीचे डोळे भरून आले. पल्लवीच्या डोळ्यातलं पाणी शीतलच्या हातावर पडलं. अगं पल्लवी, तू रडतेस? पल्लवीला रडताना बघून शीतलचेही डोळे भरून आले. अगं तुला आनंदात बघून. शेवटी तू मनाचा ऐकलीस, तू होकार दिलास, हे बघून खूप भारी वाटलं. म्हणूनच तर माझे डोळे भरून आलेत, पल्लवी शीतलला म्हणाली. दोघींच्या सुद्धा डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दोघी पण एकमेकांचे डोळे पुसतात. मग आता मल्हार सर माझे जिजू ना, पल्लवी म्हणाली. तसं दोघी पण हसायलाच लागले. तूही त्यांच्या प्लॅन मध्ये सामील होतीस ना माकडे, मला सांगितली पण नाहीस ना, म्हणत शीतल पल्लवीला फटका मारायला जाते. तेव्हा पल्लवीने तिचा हात फटका मारायच्या आतच धरला. अगं थांब, किती मारशील मला? पल्लवीने स्वतःचे कान पकडत शीतलची माफी मागितली. अगं हे सगळं काही मी तुझ्यासाठीच केलं ग, तुझ्या आनंदासाठी, बाकी काही नाही. मी तुला किती समजवण्याचा प्रयत्न केला, पण तुला समजून घ्यायचंच नव्हतं. मल्हार सरांच्यावर तुझं मनापासून प्रेम आहे हे स्पष्ट दिसत होतं तुझ्या डोळ्यात, पण तुझी तत्वामध्ये येत होती. किती वेड्यासारखा स्वतःला त्रास करून घेतलास, किती वेड्यासारखं वागत होतीस. तुझं लक्ष घरात आणि स्वतःकडे जरा सुद्धा नव्हतं. किती वाईट अवस्था करून घेतली होतीस स्वतःची. तुला होणारा त्रास मला बघवत नव्हता ग, म्हणून मी या प्लॅनमध्ये सामील झाले, म्हणत पल्लवीने आणलेले रसगुल्ले शीतलला भरवले. अगं पल्लवी, आज रसगुल्ले कसे घेऊन आलीस? म्हणून शीतलने खात खात पल्लवीला विचारलं. ते काय आहे ना, मला अगोदरच जिजूंनी फोन करून कल्पना देऊन ठेवली होती, तू रागावली आहेस म्हणून. काय माकडे, तुला सगळं काही माहिती असून सुद्धा एवढं नाटक केलीस, आणि त्यांनी पण तुला लगेच फोन करून सांगितलं मी रागावले ते, शीतल म्हणाली. हा मग काय झालं, मेहुणी आहे मी त्यांची, पल्लवी नखरे दाखवत म्हणाली. हो का, शीतल म्हणाली. तेवढ्यात मिहीर तेथे आला. दोघींनीच संपवले वाटतं रसगुल्ले, मिहीर म्हणाला. शीतलने डब्यातून एक रसगुल्ला काढला आणि मिहीरला भरवला. शीतल, तुझं काय चालू होतं? तू एवढ्या टेन्शन मध्ये होतीस,
तरीही एका शब्दाने नाही सांगितलीस मला. तुला मला एकदाही सांगावंसं नाही वाटलं? एवढा परका झालो का ग मी? माझ्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट मी सांगत आलो आणि तू तुझा त्रासही मला नाही कळू दिलास ना. एवढा पण विश्वास नाही का माझ्यावर? तुला उगाच मी माझी स्वीटहार्ट म्हणतो का? तू माझी खरी मैत्रीण आहेस म्हणूनच ना. मला खूप वाईट वाटलं शीतल. मिहीर शीतलला म्हणाला. अरे मिहीर, प्लीज असं नको ना बोलू. अरे मलाच कळत नव्हतं मला काय होते ते. मग मी तुला काय सांगणार होते? मला तुला टेन्शन नव्हतं द्यायचं यार. प्लीज माफ कर मला. हवं तर उठाबशा काढते मी, शीतल मिहीरला म्हणाली. त्या तर तू काढच, मी कधीच माफ नाही करणार तुला, कळलं? म्हणत मिहीरने शीतलला मिठीत घेतलं. ओय मी पण इथंच आहे म्हणत पल्लवी पण मिहीरच्या मिठीत गेली. शीतल मी सगळी माहिती काढली. मल्हार खूप चांगला मुलगा आहे, मिहीर म्हणाला. अरे वा वा, किती हुशार आहे माझा नवरा, पल्लवी म्हणाली. मग आहेच मी हुशार. माझ्या स्वीटहार्टसाठी इतकं तर करू शकतो ना. बरं चला जेवायला, मला खूप भूक लागली. आता काय बाबा, शीतलचं पोट भरलं असेल, मिहीर म्हणाला. हो चल चल, मला पण खूप भूक लागली, पल्लवी म्हणाली. ये भुक्कड चल, मला पण खूप भूक लागले, शीतल म्हणाली. आणि तिघेही हसायलाच लागले. सगळे मिळून जेवण झाल्यानंतर थोडा वेळ गप्पा गोष्टी करून मिहीर आणि पल्लवी आपल्या घरी निघून गेले. आईला किचनमध्ये मदत करून शीतल आपल्या रूममध्ये निघून आली. रूममध्ये आल्या आल्या शीतलने रेडिओचा स्विच ऑन केला. रेडिओवर नेहमीप्रमाणे 10:30 वाजताचा तुमच्यासाठी काय पण हा प्रोग्राम लागला होता. शीतलने मस्त बेडवर आडवं पडत मोबाईल ऑन केला तर मोबाईलवर मल्हारचे जवळजवळ 3-4 मिस कॉल येऊन गेले होते आणि 2-3 SMS सुद्धा येऊन गेले होते. शीतलने एक SMS ओपन करून पाहिला. अगं माझी परी, अशी रागावू नकोस ना माझ्यावर. माझ्यावर तू नाराज आहेस का म्हणून माझा फोन रिसीव करत नाही आहेस का? हवं तर मी उठाबशा काढतो, पण प्लीज फोन रिसीव कर ना, म्हणून मल्हारचा मेसेज आला होता. तो मेसेज बघून शीतल गालातल्या गालात हसायला लागली आणि तिने मल्हारला फोन लावला. मल्हार उदास चेहऱ्याने काम करत होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. त्याने मोबाईल हातात घेऊन पाहिलं तर शीतलचा फोन होता. लगेचच हसत त्याने शीतलचा फोन रिसीव केला. बोला राणी सरकार, माझ्यावर नाराज झालात का तुम्ही म्हणून फोन उचलत नव्हता माझा? मल्हार म्हणाला. हो, अजूनही मी तुमच्यावर रागावलेलीच आहे, शीतल म्हणाली. मग हा राग घालवायला काय करू मी? मल्हार म्हणाला. तेव्हा शीतल हसतच मुद्दाम चेहऱ्यावर राग दाखवत उठाबशा काढतो म्हणालात ना, मग काढा आता उठाबशा, शीतल म्हणाली. तसं मल्हारने शीतलला लगेचच व्हिडिओ कॉल केला आणि उठाबशा काढायला सुरुवात केली. हे बघा राणी सरकार, काढतो मी आता उठाबशा, म्हणून मल्हार उठाबशा काढत होता. आपल्यासाठी कोणीतरी इतकी मेहनत घेते हे बघून तिचा जीव सुकावला. मल्हारच्या जवळजवळ 30-35 उठाबशा झाल्या होत्या. तेवढ्यात शीतलने त्याला थांबवलं. आता बास करा, मी नाही रागावले तुमच्यावर, शीतल म्हणाली. तरीही नकारार्थी मान हलवत मल्हार उठाबशा हा काढतच होता. काय हा वेडेपणा लावलाय? तुम्ही थांबा हा, नाहीतर मी खरेच रागावेन हा, शीतल म्हणाली. तसं मल्हार थांबला. खरंच वेडे आहात तुम्ही, शीतल म्हणाली. आहेच मी वेडा तुझ्या प्रेमात. बरं मला सांग, माझ्यावर रागावली नव्हतीस तर फोन का उचलत नव्हतीस? अहो ते मिहीर आणि पल्लवी आले होते ना, म्हणून त्यांच्यासोबत बिझी होते आणि मोबाईल सुद्धा रूममध्ये राहिला होता. बरं मला सांग, माझी मिहुनी कशी आहे? माझ्या मिहुनीला काही केलं तर नाहीस ना तू? पल्लवी आजच मला जिजू म्हणाली होती, मल्हार म्हणाला. काही नाही केलं तुमच्या मिहुनीला मी, बरी ठणठणीत आहे, शीतल म्हणाली. अगं रागावलीस का माझी परी? मल्हार म्हणताच शीतल खूप गोड लाजली. तिला हे सगळं काही खूप भारी वाटत होतं. बरं मला सांगा, तुम्ही माझ्या मधूला आईस्क्रीम दिलत ना, शीतल म्हणाली. हो दिले तिला आईस्क्रीम, आणि सांगितलं तुझ्या वहिनीने दिले म्हणून. ती खूप खुश झाली आणि तिने तुला थँक्स म्हणून सांग म्हणून सांगितले, मल्हार म्हणाला.
बरं ठीक आहे, मला सांगा तुम्ही कॉल कशासाठी केला होता? शीतल म्हणाली. अगं मला ते प्रोजेक्टविषयी तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून मी कॉल केला होता. उद्यापासून आपल्याला दोन्ही प्रोजेक्टवर काम करायचं आहे ना, आणि आपल्या प्रेमाच्या प्रवासाला सुद्धा आता सुरुवात झाली आहे. माझ्याकडून तुला खूप अपेक्षा असतील ना गं. कितपत पूर्ण करू शकेल हे मला नाही माहिती. तुला वेळ देऊ शकणार की नाही माहिती मला, मल्हार म्हणाला. अहो असं का बोलताय? आपण तर एकाच ऑफिसमध्ये काम करणार आहोत ना, मग वेगळा वेळ का हवाय? शीतल म्हणाली. तुझं बरोबर आहे. प्रत्येक मुलगीची अपेक्षा ही असतेच ना, आपल्याला वेळ द्यावा म्हणून. आणि तो वेळ मी तुला नाही देऊ शकलो तर? आता कामाचा लोड खूप असणार आहे आणि मला असं वाटतंय की जयने आता सीमाबरोबर वेळ घालवणं खूप गरजेचे आहे. म्हणून मला त्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. म्हणून मला तुला विचारायचं होतं, बाकी काही नाही. मी तुला वेळ नाही देऊ शकलो तर तू मला समजून घेशील ना? मला माहिती आहे की आजच तू मला होकार दिली आहेस आणि मी तुझ्यावर अपेक्षांचं ओझं टाकतोय, पण खरं तर ही रियालिटी आहे ग, मल्हार म्हणाला. अहो मिस्टर मल्हार, अजून आपल्या प्रेमाला सुरुवात पण नाही झाली आणि एवढ्या अपेक्षा आहेत तुमच्या माझ्याकडून? तुम्ही तर अपेक्षांची यादीच वाचलात हो. असं कसं करू शकता तुम्ही? शीतल म्हणाली. सॉरी अगं, पण मी या सगळ्यातूनही तुझ्यासाठी नक्की वेळ काढेन. नको तू काळजी करू. सॉरी, असं मी पहिल्याच दिवशी तुझ्यावर अपेक्षांचं ओझं नको टाकायला होतं, मल्हार म्हणाला. हो का? आता हेही तुम्हीच ठरवणार का? अहो मल्हार शिंदे, नका एवढा विचार करू. आणि मी नाही समजून घेणार तुम्हाला तर कोण घेणार? तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, शीतल म्हणाली. आणि अशा प्रकारे त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. मग काय मित्रांनो, कशी वाटते तुम्हाला शीतल आणि मल्हारची लव्ह स्टोरी? आवडते ना? पुढे खूप इंटरेस्टिंग त्यांची लव्ह स्टोरी असणार आहे, ती बघायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला नेमकं कोणतं पात्र आवडलं. शीतल, मल्हार, पल्लवी, मिहीर यापैकी कोण आवडलं तुम्हाला? आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत बघत रहा मराठी गुंजन व्हॉइस. धन्यवाद.